बरोबर आहे ना? हेच विचारतात प्रत्येक कंपनीमध्ये गेल्यानंतर, अरे तुझा एक्सपिरियन्स किती आहे तरच तुला ठेवणार, एक्सपिरियन्स शिवाय कुठे ठेवतात का? पण आपल्या सरकारने काय केलं, ज्यांची 12वी झाली, डिप्लोमा झालं आणि ग्रॅज्युएशन झालं त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये जे आहे सरकार देणार, आणि कंपनीमध्ये जे आहे कंपनीला भुर्दंड येणार नाही, तो कंपनीवाला त्याला कामाला ठेवून घेणार आणि त्याचे पैसे कंपनीवाला द्यायला लागणार नाही. आपलं सरकार जे आहे हे पैसे देण्याचं काम करेल आणि भविष्यामध्ये तो जेव्हा तिथे ट्रेनिंग घेईल त्याच कंपनीमध्ये त्याला नोकरी देखील भविष्यामध्ये मिळेल, अशी उपाययोजना जी आहे आपल्या सरकारने केलंय. तर हे पाहिजे का सगळ्यांना घरात बसवण्याचं सरकार पाहिजे? कुठलं सरकार पाहिजे? हेच पाहिजे ना? तर आपल्या सगळ्यांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे आपल्या मधला एक आहे, आपल्या मधून जे आहे ते वर गेलेला हा मुख्यमंत्री आहे. आपल्या जे आहे 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहण्यापासून सुरुवात जी आहे आज मुख्यमंत्री महोदयांची झाली. रिक्षा चालवत होते, फिशरीज मध्ये काम करत होते, सुपरवायझरचं काम करत होते आणि आज सर्वोच्च पदावरती गेला. पण सर्वोच्च पदावरती गेल्यानंतर देखील आपलं दुःख जे आहे, आपलं गरिबांचे जे आहे काय म्हणणं आहे हे ते विसरले नाही. म्हणून जे आहे प्रत्येक गरीबापर्यंत जे आहे त्याला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतायत. तर अशा मुख्यमंत्र्यांच्या बाजूने जे आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे आपण भगिनी म्हणून जे आहे ते उभं राहायला पाहिजे. आता तर आपल्याला सगळ्यांना टोल, महामुंबई टोल फ्री म्हणजे मुंबईमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याला ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांना, जाणाऱ्या लोकांना आता टोल भरावा लागणार नाही. पूर्णपणे टोल फ्री जे आहे, टोल माफी जी आहे करून टाकलेली आहे. तर असं काम जे आहे, किती अजून काय करायला पाहिजे? सगळ्या गोष्टी केल्या 2 वर्षांमध्ये. 5 वर्ष असतं तर काय झालं असतं विचार करा. 2 वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड निर्णय घेतले. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, जो सरकार आपल्या सगळ्यांसाठी काम करतोय, जो आपला विचार करतोय त्याच्याबद्दल